उन्हाळा आला की लहान मुलींना कॉटनच्या फ्रॉक आवडतात, कारण त्या कम्फर्टेबल असतात त्या कॉटनच्या फ्रॉकमध्ये. आणि तुम्हाला सुद्धा अशा छान छान फ्रॉक शिवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी ह्यातली पिंक कलरची ही फ्रॉक दाखवणार आहे. खूप सुंदर आहे आणि झटपट होणारी आहे. तर हे मी कॉटनचं फॅब्रिक घेतलेलं आहे, 2 फोल्ड करून घेतलेले आहेत. वरच्या बाजूला आपण इक्वल करून घेऊया हे कापड सगळं आणि तिथून आपण मेजरमेंट्स घेऊया. आता जो फ्रॉकचा वरचा पार्ट आहे त्यासाठी मी 9.5 इंच इथे मेजरमेंट घेते. तयार आपल्याला 8.5 इंच तयार होईल. तर 9.5 वरती आपण मार्क करून आपण एक लाईन देऊन घेऊया. आणि शोल्डर आहेत ते मी 4 घेतलेले आहेत, 4 इंच. गळा रुंदी 2 इंच, गळा उंची 4 इंच घेणार आहे. ही 3 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक बनवते, पण ती खूपच छोटीशी नाजूक अशी आहे, त्यामुळे थोडेसे मेजरमेंट्स तिचे कमी आहेत. पण तुमच्या मेजरमेंटनुसार थोडे फार चेंजेस इथे करू शकता. मुंडा मी घेतलेला आहे 4 इंच आणि छाती घेर आहे तो 20 इंच आहे, त्याचा चौथा भाग प्लस 2 इंच असं 7 इंच. आणि कमर घेर आहे तो 6.5 इंच घ्यायचा आहे. आता कमर घेर घेतलेला आहे तिथे 1 इंच वरती घ्यायचा आहे, इथे मी दाखवलेला आहे त्याप्रमाणे असा थोडासा कर्व आकार द्यायचा. यामुळे खूप सुंदर फ्रॉक बसतात. तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे. आता इथे मुंड्याचा आकार द्यायचा राहिला होता, तो सुद्धा द्यायचा आहे. लहान मुलींना मुंडा पुढचा आणि पाठीमागचा हा एक सारखाच असतो मुंडा, त्यामुळे एकच आकार देऊ शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने हे वरचा पार्ट आहे तो कटिंग करून झालेला आहे आपला. आता पाठीमागचा जो गळा आहे तो मी 2 इंच 2.5 इंच घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता. तर हे सगळं कटिंग आहे हे अगदी सोपं आणि झटपट होणार आहे. म्हणजे खूप छान, तुम्ही 1 तास ते 1.5 तासात ही फ्रॉक शिवू शकता. इतकी सुंदर फ्रॉक आणि कम्फर्टेबल फ्रॉक होणार आहे. खालचा जो घेर करणार आहोत त्यासाठी मी 45 इंच लांब असं कापड घेतलेलं आहे आणि ते मी आता फोल्ड करून घेते. आता मी इथे डबल फोल्ड केलेलं आहे, कारण आपल्याला पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट असं काढायचं आहे. तर 15 इंच उंचीचा आणि 45 इंच लांबीचा असा एक पार्ट आणि अजून एक पार्ट म्हणजे पाठीमागचा सेम पार्ट, अशा पद्धतीने मी 2 एक साथच कट करून घेतलेले आहे. तिथे बघू शकता 2 पार्ट आपले हे तयार झालेले आहेत. अगदीच झटपट होणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून घेऊ शकता. आता मी वरच्या पार्टला फक्त मी इथे अस्तर लावून घेते, कारण आपल्याला स्लीवलेस हा टॉप ठेवणार आहोत म्हणजे फ्रॉक ठेवणार आहोत. तर त्यासाठी थोडंसं छान फिनिशिंग यावं यासाठी मी अस्तर लावून घेतलेलं आहे कॉटनचंच. आता मी इथे व्हाईट कापड घेतलेलं आहे, म्हणजे कॉन्ट्रास्ट थोडंसं व्हाईट छान दिसेल म्हणून. तर मी 3.5 इंच रुंदीची आणि लांबीला 18 इंच फोल्ड केल्यानंतर 18 इंच म्हणजे 36 इंचाची ही पट्टी घेणार आहे. अशा 2 पट्ट्या मी तयार केलेल्या आहेत. पण बाजू आहे त्या साईडला मी 2 इंचावरती मार्क करून घेते आणि फोल्ड बाजू आहे तिकडच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने कर्व देऊन घ्यायचा आहे. म्हणजे आपण स्लीव्जला जसा कर्व देतो त्या पद्धतीने सेम आपल्याला इथे कर्व देऊन घ्यायचा आहे. खूपच छान फ्रिलची अशी ही डिझाईन तयार होते स्लीव्जला. कटिंग पार्ट सगळा झालेला आहे. आता आपण स्टिच करायला सुरुवात करूया. तर पाठीमागचा जो भाग आहे वरच्या पार्टचा तो मी इथे घेतलेला आहे. त्याला मी हुक लावणार आहे, तर त्यासाठी असा मध्य घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं मार्क करून घ्यायचं आहे, आपल्याला शिलाई द्यायला सोपं पडेल. मी सरळ बाजू मेन फॅब्रिकची त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि पिन लावून मी सगळं हे सिक्युअर करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला टिप देताना अगदी सोपं जाईल. आणि मी दाखवल्याप्रमाणे आपण टिप देऊन घ्यायची आहे 1/2 इंचावरती सगळ्या बाजूंनी. सगळ्या म्हणजे वरचा जो पार्ट आहे तेवढ्याला, खालच्या बाजूला आपल्याला द्यायची नाहीये, साईडलाही द्यायची नाहीये. फक्त वरचा गळा, मुंडा आणि जे आपण हुक पट्टी करणार आहोत इथे, तर तिथे आपल्याला फक्त शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी पुढच्या पार्टला सुद्धा शिलाई देऊन घेतलेली आहे. मी चौकोनी गळा केलेला आहे, मुंड्याला सुद्धा शिलाई देऊन घेतलेली आहे आणि कापड पलटी करून घ्यायचं आहे. इतकं सोपं आहे हे. आणि हे पलटी करून घेतल्यामुळे सगळे धागे आत जातात आणि फिनिशिंग खूप सुंदर येतं. कुठल्याही आपण शिलाई काम करत असू तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर खूप सुंदर फिनिशिंग येणार आहे.
आता आपण जी स्लीव्हसाठी फ्रिल घेतली होती त्याची जी सरळ बाजू होती म्हणजे कर्व नसलेली सरळ बाजू त्याला डबल फोल्ड करायचंय आणि जी कर्ववाली बाजू आहे त्याला फक्त सिंगल फोल्ड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आणि जी कर्ववाली बाजू आहे आपण सिंगल फोल्ड केला होता तिथे आपल्याला अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लीट्स देऊन घ्यायच्या आहेत. आता तुम्ही थोडासा अंदाज घेऊन इथे प्लीट्स देऊ शकता किंवा सिंपल छोट्या छोट्या प्लीट्स सरळ देऊन घेऊ शकता आणि परत मेजरमेंटने तुम्ही बघू शकता की या फ्रॉकवरती अशी बसेल का. तर कुठे लावायची आहे त्यासाठी मार्क करून घेतलेला आहे मी आणि असा मध्ये घेते आणि शोल्डरवरती ठेवून अशा पद्धतीने मेजरमेंट करून घ्यायचं आहे. फ्रिल जास्त होत असेल तर जास्त प्लीट्स तुम्ही देऊ शकता किंवा कमी होत असेल तर थोड्याशा प्लीट्स काढू शकता. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी ह्या फ्रिल लावून घेतलेल्या आहेत. आता जो खालचा पार्ट आहे त्याला मी खाली डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला अशा छोट्या छोट्या प्लीट्स देऊन घेतलेल्या आहेत. इथे मी अर्धा इंचाच्या प्लीट्स देऊन घेतलेल्या आहेत आणि आता ही फ्रॉकचा जो वरचा पार्ट आहे तो याला जॉईन करून घ्यायचा आहे आणि पाठीमागची बाजू सुद्धा सेम आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. इतकी साधी सिंपल आणि सोपी फ्रॉक आहे ही. 3 वर्षाच्या मुलीसाठी मी ही शिवलेली आहे आणि मला कस्टमरने अशा 4 फ्रॉक माझ्याकडून त्यांनी घेतल्या होत्या. आणि हे जर कॉटन फॅब्रिक तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा. खूपच सुंदर छान कॉटन फॅब्रिक आहेत, नक्कीच तुम्ही घेऊ शकता. तुम्ही कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी त्याची लिंक सगळ्याच्या तुम्हाला शेअर करेन. आणि छान छान फ्रॉक्स किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा कुर्ती ज्याच्या खूपच सुंदर दिसतात तर तुम्ही नक्की घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण हे फिटिंग करून झालेलं आहे आणि आपली ही फ्रॉक रेडी झालेली आहे. आता मी पुढच्या बाजूला एक छानसं गोल्डन कलरचं बटन लावून घेणार आहे आणि आपली ही फ्रॉक रेडी आहे. तुम्हाला ही फ्रॉक किंवा या वेगवेगळ्या 4 फ्रॉक आहेत ह्या डिझाईन, त्यातली तुम्हाला कोणती आवडली किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा.